एथरने त्यांच्या 450X इलेक्ट्रिक स्कूटरची ओव्हरटोन सिरीज लॉन्च केली आहे. बेसिकली यामध्ये थोडेफार अपडेट्स केले आहेत. ते अपडेट्स कोणते आहेत ते बघूया. पहिला अपडेट कलर आणि ग्राफिक्सचा आहे. यामध्ये आता नवीन कलर आणि नवीन आकर्षक ग्राफिक्स मिळतात. साईड पॅनलला तुम्हाला आता असे 450X लिहिलेले ग्राफिक्स मिळते. तसेच फ्रंटलाही थोडेफार ग्राफिक्समध्ये चेंज केले आहेत. दुसरा अपडेट फीचरमध्ये केला आहे. यामध्ये आता इन्फानाइट क्रूज कंट्रोल मिळते, जे की आधी एथर 450 FX मध्ये फक्त मिळत होते. ते आता तुम्हाला एथर 450X मध्ये देखील मिळणार आहे. तिसरा अपडेट म्हणजे यामध्ये आता तुम्हाला नवीन पोर्टेबल चार्जर मिळते. आधी तुम्हाला 700 वॉटचे चार्जर मिळत होते, आता तुम्हाला 900 वॉटचे चार्जर मिळते. त्यामुळे चार्जिंग टाइम 30% कमी झाला आहे. पहिला 700 वॉटच्या चार्जिंगने 0 ते 80% चार्ज होण्यासाठी स्कूटरला 4.5 तास लागत होते. ते आता 900 वॉटच्या चार्जिंगमुळे ते टायमिंग कमी झाले आहे. आता तुम्हाला 3 तास 12 मिनिटात स्कूटर 0 ते 80% चार्ज होते. चौथा अपडेट म्हणजे यामध्ये आता 3.7 kWhच्या बॅटरीऐवजी 3.5 kWhची बॅटरी मिळते. बॅटरी कपॅसिटी जरी कमी केली असली तरी आयडीसी रेंज 3.7 kWhच्या बॅटरी इतकीच मिळणार आहे. म्हणजे 161 किलोमीटरची आयडीसी रेंज मिळणार आहे. आणि या एथर 450X च्या ओव्हरटोन सिरीजची प्राइस 1,64,000 आहे.